राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ती गडबडीत थोडासा रूट सांगायचा राहिला. 15 मे या दिवशी आपण बागलामुखीला ज्या लोकांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जाते किंवा दर्शनासाठी जात आहोत असं धरा, तर अहिल्यानगर, गंगापूर, वैजापूर, येवला, मनमाड, धुळे या मार्गे जाणार आहे. म्हणजे कसं होतं की बीडचे, परभणीचे या लोकांना थोडंसं यायला सोपं पडतं तिथं, असा विषय. आणि एका दिवसातच 11 सीट झाल्यात आणि बाकीच्या होत्या त्याबद्दल शंका नाही. आज मला स्टोरी नाही सांगायची, आज मला अशा थोडे वेगळे विषय बोलायचे आणि बऱ्याच जणांच्या हा डोकावून विषय जाईल एवढं मला गॅरंटी माहिती. पण थोडं इसखाटून सांगायला तुम्हाला प्रयत्न करतो. म्हणजे काय होतं की बाबा नेमकं काय हे तुम्हाला कळेल. हां, आणि पर्सनल सांगतो, बाहेरचं सांगतो, आतलं सांगतो. फक्त तर म्हणलं की तुम्ही तप्याला ओळखून घ्यायचं बा, असं डोकं ठेवा. काल 9:30-10च्या आसपास एक कॉल आला आणि तो फोन माझ्या आयुष्यभर लक्षात राहील. लक्षात घ्या, एक मुलगा होता 30-32चा आणि तो असं त्याला वाईट वाटत होतं, फील होत होतं काहीतरी की आत्तापर्यंत 20 ते 32 12 वर्ष माझी फोकाट गेली. हा, तो विशिष्ट एका पक्षासाठी काम करत होता. लोक ते गणपती बसवायचा, सगळे सामाजिक उपक्रम राबवायचा, वडिलांना पगार होता. पण यांनी काहीच केलं नाही, त्यांना ठेवा. आणि त्याला आतून त्याचा आवाज असा सांगत होता की मी ज्यांच्यासाठी काम करतोय, ज्यांना आधार देतोय, मी एका सिस्टीमचा भाग आहे, हिस्सा आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मी हे घालून फिरतो. त्याला असं फील झालं की मी ज्याच्यासाठी काम करतोय ते चुकीचं काम करतात. आणि माझं आयुष्य, म्हणलं तुझं आयुष्य फोकाट बिकाट काही गेलेलं नाही, तू नेर घे जरा. तुला ही कळलं हेच लय मोठं महत्वाचं आहे. कारण तुझं 60-70-50 वर्षाचं आयुष्य असेल, 40 वर्षाचं आयुष्य असेल, ठराविक एका कालावधीनंतर मग वेळेची किंमत त्याला कळली नाही. ठराविक कालावधीनंतर लय कशाला 40 ओलांडली ना तरी गोत्रडीली होत्यात. पाजणार कवा बी काहीतरी, शुगर नाही तर बीपी जडणार, त्याला कंट्रोल कमी होणार थोडा, त्याचं सेक्स कमी होणार 40 नंतर बरं का. थोड्या सुरकुत्या पडायला लागणार. ही वार्धक्याची आधीची जाणीव असते, ध्यानात ठेव, आधीची पूर्वसूचना असते. 60 नंतर तर पार कार्यक्रम खतरनाक होतो. हां, म्हणजे हात बेलाट पटका पाय लागतात, असं चालता येत नाही. माणूस एक दिन होऊन जातो. म्हणजे त्याचं ते ॲग्रेशन, मी ह्याव करीन गण मी त्याव करीन, टोटल झाटमनगिरी संपून जाते. स्वतःला आत्मपरीक्षण करायची गरज आहे. त्या मुलाला आधार धीर दिला, त्याला दिशा दिली एक प्रकारे, तो तुम्हाला सांगतो. आता मी असं मजेने नाही म्हणत, मी कुणी माझ्या मुलाखती घेतल्या काय झाल्या तरी मी सांगतो बा की मी 2050 मध्ये जगतो. त्याचं कारण ती गरज आहे काळाची, आणि जगातला सर्वात सुखी माणूस मीच आहे असं मी म्हणतो. तुम्ही ऐकता, तुम्हाला आतली गोष्ट सांगतो, कारण आतलंच कोण सांगत नाही ह्या जगात, ही लय प्रॉब्लेम आहे. एक गोष्ट सांगतो, त्याच्यातून तुम्ही बोध घेणार, तुम्ही हुशार आहे बघा, ध्यानात ठेवा. मी तुम्हाला आधी सांगितलं की मला स्टोरी नाही सांगायची, मला थोडा वेगळ्या विषयाला हात घालायचा आहे. त्याच्यावर प्रपंचाची जबाबदारी आहे. आणि जे आता तरुण पिढी आहे त्यांनी थोडंसं हा एपिसोड पाहिलं तर फार बरं होईल, किंवा वडिलांनी आपल्या मुलाला दाखवलं तर फार बरं होईल, असा विषय. एक शेतकरी असतो, 5-6 एकर गहू पेरतो दिवाळीच्या टायमाला. गहू थंडीतलं पीक आहे. पेरून झालं बा त्याचं सगळं. गहू सगळ्यात जास्त उत्पादन कावा देतो तुम्हाला सांगतो, फेकून नाही देत, पेरावा लागतो. खत आणि गहू दोन्ही एकत्र पेरलं तर त्याला जबर उत्पादन. इतकं त्याला वंब्या आणि इतका फुटवा फुटला, जाम बी थडावाने गहू बसला बा. चिकाऱ्यात होता, चिक तयार झाला त्या दाण्यामध्ये, दिष्टच लागण असा गहू त्याचा. 5 एकराचं प्लॉट. येर होती एक तिथं साईडला, येर वापरात नव्हती, बोरवेल होते, त्याच्यावर त्याचं चालायचं. येरी करतो बघत नव्हता, कारण 2 भावाच्या वाटण्यात ती विहीर आली आणि 2 भावाची भांडणं झाली. तो काय म्हणला, तू बी विहिरीकडे बघायचं नाही, मी बी विहीर पडीक.
बुजवायची नाही, तशीच राहून द्यायची. आणि बुजत आलेली विहीर साधारण 3-3.5 परस, एक ते पुरुष म्हणतात त्याला, पण आपल्या ग्रामीण भागात परस म्हणतो आम्ही. 7 फुटाचा एक, म्हणजे 20-21 फूट होती ती पडकी विहीर डासाळलेली. आणि मग ती एक दिवस चालला बा ते. आता ते बोरवेलला जिथून लाईट आणली होती 11 टाकून, तिथं ते एका ठिकाणी बस्ट झाल्यामुळे जॉईंट होता. आणि त्या जॉईंटला रातचं कवा डुकार बिकार आला असन, ती डुकार त्या जॉईंटला ते चिकाटलं बा. ती मेलं तिथंच. विहीर मोटरचा स्टार्टर पडला, बंद झाली. सकाळच्या पारी गायची चरा दार काढली, दूध घातलं, आंघोळ बिंगोळ मारली तिथं. दूध घालायला गेला, दूध घातलं, पटकून माघारी वळाला गडी. 1-2 पाहुणे भेटले, त्यांना चहा पाजला की निघाला माघारी. आणि त्याची घरी जायच्या आधी त्याच्या शेतकऱ्याच्या डोक्यात काय होतं, रानाकून येडा करून जावं आपलं. लय वाईट परिस्थिती त्याला बघायला मिळाली की रात्री तो येडा जी मारताना कडकडने मारायचा. चिकारातला गहू खारायला मारण्याची उंदराने नास्तूस केला होता, खळीच्या खळी पाडायची, गहू सगळा तोडला. आणि उंदीर असा प्राणी आहे की त्याचा जो दात आहे, मी तुम्हाला कायम सांगत असतो की तुम्ही कसे आहात ह्याचं परफेक्ट ॲनालिसिस करणारी माणसं आहेत. तुम्ही तुमची मेंटॅलिटी, तुम्ही काय कशावर काय रिॲक्ट होताल, कुठं लाठीमार करायचा, कुठं करायचा नाही, काय सगळंच लोकांना कळतं वर बसलेले. असं असतं. ती उंदीर असं आहे की त्याची दाताची वाढ होत राहते, दाताची वाढ होत राहते. त्याच्यामुळे त्याला ते कशाला तरी घासावं लागतं आणि ती वाढ नियंत्रित ठेवावं लागते. निसर्ग कसा आहे बघा, ती खातं समजा नुसतं पोटाला खाल्लं तर काय फरक नाही, ते कुरतडीत राहतं. लय एक उंदीर मरणाचं धान्यात नुकसान करतो. सगळी 2-3 खडी पडलेली, त्याच्या काळजात चर झाला. अरे म्हणलं, हातातोंडाशी आलेलं पीक माझं, काय करावं काय करावं. ती पुढं आलं तर त्या केबलला डुकार मरून पडलेला. आता डुकार तर मेलेलं आहे, गेला आकडा खाली उतरावला. डुकार मेलेलं होतं. त्याच्या मनात आलं, ही एखाद्या वेळेस आपण ह्याच्यात गुतू, कारण वनविभागाच्या अखत्यारीत येतं ते रानडुक्कर. त्यांनी जर केस टाकली तर फुकट हेलपाट एखादा एकर जायला बसलाय बा. अजून काय कुणी बघितलेलं नाही, हे पुरावा नष्ट केला पाहिजे, नाही तर मी गुतल बा ह्याच्यात. आणि नाही गुतला तर बाकीचे शेजारी पाजारी गुंतून देतात, ते टपलेलेच आहेत तुम्हाला संपवायला. त्यांनी ते डुक्कर घेतलं, डोकं लावलं आणि त्या पाडक्या विहिरीत नेऊन टाकलं. आता त्याच्यात काय पाणी नव्हतं, 20-22 फूट. त्या विहिरीत जसं डुक्कर टाकलं तर ती, आता निसर्ग कसा आहे, जीव गेले ती फुगणार, त्याचा वास सुटणार काय. ती विहिरीत असल्यामुळे काय कोणाच्या काही लक्षात आलं नाही. पण विहिरी शेजारून काय मोठा रोड नव्हता, काय नव्हता थोडं. आणि जिथं गावात गोळी मिळत नाही शेरडा करडाला, तिथं काही बाकीचे कोण बाया बिया येत नाही गावात काढायला ह्याला त्याला, म्हणजे निर्मनुष्य अशा प्रकारची जागा. डुकार आत सडलं, पण त्याचा वास असतो. त्या वासाने रात्रीचं ती खाणारं उंदीर आहेत ना, शेत खाणारं, गहू खाणारं, ती मांस खाण्यासाठी पाटापाटा त्या निवड्या तर टाकल्या बा. त्याला काय 2-3 निवड्या उंदीर लय चापड राहतो. एक 70-80 उंदीर त्याच्यात उतारला, नर मादी. आणि त्या मासाचा शेतकरी यायचा बघायचा आज किती खाल्ले. 2-4 दिवसात तर 5-50 किलोचं डुकार खतम, फक्त हाडकं राहिली. ह्यांनी सगळं मांस खाल्लं त्याचं. आता त्या उंदरांना तिथं पाणी नाही, चारा नाही, मरणाचं मांस खाऊन त्यांची तब्येत वाढलेली, लक्षात घ्या. एकाही उंदराला वर चढता येणार विहिरीत 22 फुट, चढूच शकत नाही. का? सिस्टीमच्या बाहेर गेले ते कार्यक्रम. त्याचं म्हणजे हातपाय टेकलं बा त्यांचं. आयला आता वर तर काय जाता येणार, सगळे खाली. शेतकरी बघायचा 22 जण तर गुंतल्यात बा, गुंतून द्या. परत दुसऱ्या दिवशी आला, अस्वस्थ इकडं पळापळ त्या उंदरांची. काय करावं कळानं त्यांना. त्याच्यात एक उंदीर तर असा मोठा झालता, खाऊन नर होता. त्यांची इतकी कौंडळ चालू झाली की अन्न वाचून, पाण्या वाचून त्या उंदरांनी शेवटी एकमेकाला मारायला सुरुवात केली. जी बारीक होतं, कमजोर होतं, त्या मोठ्याने त्याला तर आधी मारून खाल्लं बा. उंदीर उंदराला खातं म्हणलं, बाकीच्यांनी सुरुवात केली. जो सशक्त आहे, जो पैसेवाला आहे,
जो असं तसंच असतं ना बाहेर बी. मोठं यांगराट असन ती बारक्याला रगडत नाही ध्यानात ठेवा. कायदा कानूनची काय परिस्थिती सगळ्याला माहिती. ती ते उंदराला मारायला लागले. जे कमजोर होते ते नाहीसे झाले. एकमेकाला मारून 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 शेवटी एक जाड मोठा ठोकळ्या उंदीर होता, तो नर शिल्लक राहिला. बाकीच्यांना त्यांनी जीव घेतला, तर मांस खाल्लं, पण ते बी संपलं. हा भला मोठा पोसलेला हे शेतकऱ्यांवर राहायला म्हणले शो काय ह्याने सगळ्याला मारून खाल्ले बरं का. आणि त्याचे डोळे सुद्धा लाल झालं होतं, डोळं सुद्धा तीक्ष्ण झालं होतं, डोळं सुद्धा नरपिपासू. हा, जी स्वतःच्याच माणूस माणसाला, ते जातीफिती धर्म मरून द्या तिकडं, माणूस माणसाला खातोय अशा स्वरूपात झाला होता उंदीर. इट इज अ राईट टाईम. त्या शेतकऱ्याने एक रस्सी सोडली खाली, त्याला तो काय वर येऊ शकत नव्हता, तो जाड मोठा उंदीर खबळ्या. त्याला सोडलं की ते आपलं दमादमाने वर आला. वर आला आणि गावाच्या शेतात त्यांनी त्याला असा जा टाकला. ती गेलं गावाच्या शेतात. आता त्या गावाच्या शेतात तिथं नुकसान चालली होती, तर शेकडो उंदरं होती. त्यांनी बिळं पाडली होती, त्या बिळात राहायची दिवसभर, रात्रीचं खायची थोडं, नास्तूच जास्त, त्यांना चालू कार्यक्रम. ह्यो नरभक्षक उंदीर जसा त्या काळपास सोडला, ती गहू खात नव्हतं, चिकाऱ्यातला काही नाही. त्याला आवड लागली होती मांस खाण्याची. आधी डुक्कर खाल्लं, नंतर स्वतःची स्वतः खाल्ली. त्याला कळलं की यांना खा आता, कारण हे एक नंबर लागतंय गावापेक्षा. हा, कारण त्याचे हे बदललं होतं मेंटॅलिटी. त्यांनी डायरेक्ट उंदरच खायला सुरुवात केली. हा, बारकी पिल्लं म्हणा, मोठाले म्हणा, उंदरं खायला सुरुवात केली. सगळी पळापळी, बरीचशी उंदरं त्यांनी मारली. त्या गावातून उंदीर हा नावाचाच प्रकार गायब झाला. हा एकच राहिला, एकटा काय शो. तिथं उंदीर मिळाला तर दुसऱ्या शेतात गेला उंदीर. काय झाले लक्षात आलं तुमच्या? हा, याला म्हणतात डिव्हाइड ट्रॅप. हा सापळा असतो एक, आणि हा सापळा असा व्यवस्थितपणे काही लोक आपल्यासाठी राबवतात. ध्यानात ठेवा, वर बसलेली लोक जी पॉवरफुल आहेत, ती लोक स्वतः कधी लढत नाहीत. ती अशी एक विचारसरणी तयार करतात की तुम्हाला लढायला भाग पाडतात. डिव्हाइस ट्रॅप. तर रात्रीच्या मुलाचा फोन, त्याला मी हाच प्रकार सांगितला, तू ट्रॅपमध्ये अडकलेला आहे, पण तुझ्या सदैव तुझा आत्मा चांगला आहे, तू अजूनही बाहेर निघू शकतो. म्हणलं माझा अक्षरशः अकाउंट 5-50 हजार रुपये फक्त रिकाम आहे माझं. मी एखादा व्यवसाय कुलपे ऐकले असते तरी आज 10-20 लाख असते. म्युच्युअल फंडात मी गुंतवणूक केली असते योग्य ठिकाणी, तरी माझ्याकडे पैसे असते मोकळा गडी. म्हणलं 32 वर्ष येतो, काळजी करू नको. म्हणलं आता लग्नाचा विषय, मला मुलगी सुद्धा नको, टेन्शन घेऊ नको, होईल सगळं. मुलांनी, तरुणांनी अशा प्रकारच्या कुठल्याही ट्रॅपमध्ये अजिबात अडकायचं नाही. आपलं पुस्तक आणि कसं भरल, 4 पैसे कसे कमावता येतील ह्याची करा. अगदी मला पाणीच नाही, जमीन आहे, ती माथरा असं म्हणता येईल, ही तुम्हाला 1000 अडचणी आहेत, माझा नंबर आहे, ध्यानात ठेवा. हा, मी मोकळाच आहे ना, मला तुम्ही 4-5 मिनिटात उरकत जा, लय वेटिंगला असतात. फक्त काहीतरी करून दाखवा बा. पुढचा येणारा काळ फार भयानक आहे, फार भयानक. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदी सरकारचं मी विशेष आभार मानतो. का माहिती आहे का, आपल्या त्या पेट्रोल डिझेलवर आत्ताच एवढा टॅक्स आहे राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा. मला अशी दहशत बसली होती की ह्या युद्धाच्या ह्याच्यात ह्यांनी नाही 10-20 रुपये वाढवा. तो मला सांगतो 10 रुपयांनी 15 रुपयांनी जर डिझेल वाढलं ना, तर गरिबाचं जीवन मुश्किल होऊन जाईल अक्षरशः. इतक्या डिझेल उतरले अवघड आहे. ट्रान्सपोर्ट अख्खं वाढतं. 170 रुपयाला 5 किलो आट्याची बॅग मिळते, ती डायरेक्ट 10-20 रुपयांनी 50. सगळ्याच वस्तू वाढणार. 10 रुपयाचा साबण 12 रुपयाला होणार. पैसे येणार कुठं, तेवढं त्याचं इन्कम वाढत नाही, लय अवघड. त्याच्यामुळं कमीत कमी ह्या जगामध्ये जगायचं असेल तर काही रक्कम तुमच्या अकाउंटात शिल्लक असली पाहिजे, त्या आधाराने तुम्ही जगू शकता. उद्या तुमच्या खोट्या केसेस पडल्या तरी तुम्ही त्या तुमच्या पैशात तुम्हाला वाचवू शकतो. उद्या तुम्हाला एखादा आजार झाला तरी दवाखान्यात, आणि सरकारी दवाखान्यात कसं असतं, सुविधा आहे तर आहे, लक्षात घ्या. नाही तर नाही. हा, कधी असून नाही, लय लागले त्याचा गोठाळा आहे की
तुम्हाला कमीत कमी एखादा दुर्धर आधार जर झाला तर तुमच्याकडे 4-5 लाख रुपये शिल्लकच पाहिजे. तुम्ही त्यातून जगलं पाहिजे, ह्याच्यासाठी तरी पाहिजे. तुम्हाला असून द्या, तुमच्या कुटुंबाला असून द्या. नाही, सध्याच्या पुढचा काळ भयंकर आहे. नाही तर तुम्हाला काही जरी प्रॉपर्टी असेल, शेतजमीन गुंठ अमकं तमकं काही करणं विकून तुम्हाला जगावं लागेल, अशी परिस्थिती. त्याच्यामुळं ह्या आणि लोक ही तरुण पोरं त्या क्रिकेटरवर चर्चा करणार, ते कोट्यात खेळ हे करतात. ते तेवढ्या पुरतं तेवढं ठीक आहे ना. त्याच्यासाठी वेळ घालू नका. वेळेला फार महत्व आहे. तुम्हाला सांगतो, हा ती बंगाली इलेक्शन झालं, हे असं झालं, ममता दिदी पाडली, कोण म्हणलं काय, नाही तिथं लय बांगलादेश उच्चात होता, तिथं बरं झालं भाजप आलं, त्यांचा काटाव पडला. ही पॉलिटिक्सचा भाग आहे, राजकारणाचा भाग आहे. तुला कुठं आमदार होणार आहे का तू? काय आलं तुझं 10-20 मिनटं व्हायला घालवतो? काय कारण आहे का? सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःच्या मुलांना इतर मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीची झाटमन टाईपची ना त्यांच्यापासून वाचवा. नाही तर पोरगा एखाद्या गुन्ह्यात जर कोयता गँगमध्ये जर गाव गेलं आणि गाडीवर जरी दिसलं तरी असं समजू नका, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक पोलीस तुम्हाला चांगलाच भेटेल. त्याचं नाव टाकून 5-50 हजार गोळखाय बसले, लाख रुपये 2 लाख, शिवाय गुन्हा दाखल झाला तर बॉम्बालाच म्हणायचं, त्याचं करिअरच संपलं. ते कशाला मराठा मोका? लांब राहा ह्या गोष्टीपासून, काही गरज नाही. ह्याला एक उपाय तुम्हाला सांगतो. आता लय लांब कशाला, माझं एक उदाहरण सांगतो. आता आपण बघतो इकडं तिकडं, लय खरं बोलणं सुद्धा की धोक्याचं असतं बघा. इकडे तिकडे बघतोय की बा जे सरकारच्या विरोधात बोलतात तर त्याची मस्त त्यांचं सत्य आहे सगळं. यूट्यूबवरच गुन्हा दाखायचं सुरुवात झाली, या असं तसं चाललंय बा, असू द्या. पण कोणाला माहीतच नाही. सगळ्यात पहिला गुन्हा माया पाडला होता, FIR डायरेक्ट. मी काय ठाणा बोंबालो का कुठं? मी कुठल्याही महाराष्ट्रातल्या पोलीस स्टेशनला 500-1000 लोक गोळा करू शकतो, लक्षात घ्या. तेवढा सपोर्ट आहे मला. केलं का काय? ध्यानात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही सिस्टीममुळं अडचणीत येतात, आणि तो मला मग माहिती आहे माझं खरं चालतंय का आता. हां, तुम्हाला एखाद्यानी प्रॉब्लेम, आणि ती पॉवरफुल पर्सन असतात, लक्षात घ्या. त्रास द्यायचा प्रयत्न केला ना, त्याला भिडू नका, राग येऊन देऊ नका. आता काय काय युट्यूबर आहेत ना, हा ठाण बॉम्बाला, बघा हे असं झालं, माझ्या अन्याय झाला, दुनिया झालं, बघा हे पोलिस, बघा ह्याच्यात तुम्ही गुंतला ना, त्या ट्रॅपमध्ये सापड्यात गुंतला म्हणायचं. त्याला कायदेशीररित्या उत्तर देऊन त्याचा प्रोपोगंडा न करता त्यातून बाहेर पडायला शिका. गुंतून पडू नका, लक्षात घ्या. हा, त्याच्यामुळं सोच अशी पुढची ठेवा. सोच कशी तयार होती? मोबाईल, TV, कोणाचे बोलणं, ह्याच्यात 24 तासातला कमीत कमी अर्धा तास 40 मिनिटं तो प्रयोग मी स्वतः केला म्हणून तुम्हाला सांगतो. ह्या सगळ्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या विचारांच्या सोबत फक्त विचार करत बसायचं. विचार हे फार आतलं जग लय खतरनाक आहे, तुम्हाला माहीत नाही. हा, आणि जो असा विचार, थॉट त्याला म्हणतात, विचार, स्वतःचा विचार करता आला पाहिजे. तुमचा मेंदू इतका विशिष्ट गोष्टीने भरलेला आहे की त्याला फक्त वाद द्यायची गरज आहे, आणि ती वाद फक्त थॉट, विचारानेच होती, लक्षात घ्या. लय बारीक सांगायचं झालं ना तर तुम्हाला म्हणजे मग थोडक्यात सांगतो, काय सांगावं त्याच्या आयला, नेमकं मला तुम्हाला सांगायचे की बाबा तुम्ही तुमच्या मीचा वापरच करत नाही, लक्षात घ्या. एक वाक्य सांगतो तुम्हाला की तुम्ही जे समजता, हे माझं घर, ही शेती, ही आमकं, ही बावकी, ही आमकं, ही सगळं, ही माझी दुश्मन आहे बरं का, हे सगळा भ्रम आहे. हा सगळा भ्रम आहे, लक्षात घ्या. तुमचा दुश्मन जो आहे ते सुद्धा एक विशिष्ट परिस्थिती आली तर तुमच्या जवळ येईन कदाचित. त्याला तर वाटतंय तुम्ही मरून जावा, तुम्ही जगूच नाही, तुमचा हलाल व्हावा, पण तो जवळ येईन काय. पण ज्याच्यावर अतिविश्वासी, ते दुश्मन तरी आहे भाऊ, समोर समोर मी तुझा दुश्मन म्हणून उभा तरी त्याला मानावं लागल. पण ज्याला आपलं आपलं म्हणतोय, यांनी टायमाला का अशी नख काढली बाहेर, आणि ते वार सहन करण्या पलीकडचे असतात, ध्यानात ठेवा. ते तुम्ही ह्या जगाच्या पाठी एकटाय, ही लक्षात घ्या. फार ठीक आहे, तुमचं कुटुंब आहे, तुमची जबाबदारी सगळे, पण तुमचा सगळ्यात महत्त्वाचा जो टाईम आहे ना, ही तुमचा वेळ आहे आता चाललेला, त्याला म्हणजे अमूल्य अशा प्रकारचा. मग याच्या संग भांडण कर, हे मला असं म्हणतात, ह्याच्यात पडूच नका, ह्याच्यात गुंतून पडू नका. तुमचा फोकस, तुमचं एम, तुमचं काम हे असलं पाहिजे, तेव्हा त्याला महत्त्व आहे. सगळ्यात मस्त तुम्हाला देवाने हातपाय रोळ दिलं म्हणजे फार मोठी संपत्ती दिली, लक्षात घ्या. नुसता रातभर नुसता मोटरसायकलवर त्या
पिझ्झा बर्गर जरी वाटत फिरला ना सिटीत त्यांना सांगतो तरी 600-700 तर कुठे गेलेले नाहीत. 700 रुपये 200 खर्च करा. एक टाइम प्लॅन करा. एवढे पैसे आहेत 500 इन्व्हेस्ट करा, 400 इन्व्हेस्ट करा. हा योग्य ठिकाणी तुम्ही कोट्यधीश होणार, कोट्यधीश 10-20 वर्षात. पण लोक तसं करत नाही. 500 कमावले ना 300ची क्वार्टर, 200 चिकन. ओके, असं असतं लोकांचं की काय कसं जगायचं बा तुमचं तुम्ही बघा बा. रोज 1 तास स्वतःला वेळ दिला, 1 तास अर्धा तास तुम्हाला तुमच्या विचारांसमोर जर जगता आलं ना तर हे जीवन, ही दुनिया, तुम्ही किती सिक्युअर आहात नाही आहात सगळं. हा आणि आपलं पासबुक बघा, आपलं अकाउंट बघा जरा. हा 50 प्रकार तुम्हाला इतकं सगळेच कमावतात. कुणी काय असं बसलेलं नाही झाडाखाली पडू दे माझ्या तोंडात जांभा, काय नाही, सगळे कष्ट करतात. पण तुम्हाला अशा सवयी लावल्या गेल्या. पाठीमागं 100-150 रुपयांनी तर मोबाईलचा रिचार्ज वाढला तर त्याच्याबद्दल कोणी तक्रारच नाही केली. बघा ते सोपं नाही, तक्रारच नाही कोणाची. हा रिचार्ज जवळजवळ 1000 रुपये काही दिवसांनी होणार आहे. तयारी असून द्या, तक्रार करूच नका तुम्ही. तुम्हाला जसं दाखवलं जातं ना त्याप्रमाणे तुम्ही जगता, लक्षात घ्या. हा मग ट्रॅपमध्ये विदाऊट ट्रॅप जे जगतो. हा आणि कसं असतं लय बी सिस्टीमच्या विरोधात बोलायचं असेल, सिस्टीमच्या विरोधात लढायचं असेल ना तर तुमच्याकडे सुद्धा एक सिस्टीम असली पाहिजे. तुमच्याकडे आर्थिक पाठबळ असलं पाहिजे. तुमच्याकडे उत्कृष्ट अशा प्रकारचा वकील असला पाहिजे. त्याची फी सांभाळता आली पाहिजे. सपोर्ट पॉवर जर तुमच्याकडे नसेल तुम्ही सिस्टीमच्या विरोधात लढू शकत नाही. साधी FIR जर दाखल झाली तर तुम्ही कोलॅप्स करायची क्षमता आहे त्यांची, पॉवरफुली. ते लोक लय पॉवरफुल असतात. त्याच्यामुळं ह्या असल्या वाकड्या तिकड्या भानगडीत न पडता स्वतः कमवा, चांगला प्रपंच करून दाखवा. लक्षात घ्या, आई वडील ह्याच्यापेक्षा गुरु फिरू कोणी धरू नका डोक्यात. आईन वडील ह्यांच्यासारखा गुरु नाही तुम्हाला. जे आपल्या पाल्याचं, आणि त्यात बी 1% असे आहेत की दाखठ्यातच ऐकणार, थोरल्याला त्रास देणार, असे बी आहेत काही मॅड. पण ह्या स्टेजमध्ये तुमचं चांगलं व्हावा ही अपेक्षा फक्त आई वडीलच करतात, बाकी इतर कोण नाही. तुम्ही त्यांनाच ऐकत नाही, काय नाही. चालला कोयत्यामध्ये लालमूत प्यायला, चालला त्या कोयत्यांच्या पोरांच्या बरोबर. एक पोरगा अख्ख्या ग्रुपला काम, कारण फोन कमी डिजिटल चाललंय आता सगळं. तुमचा एखाद्या घटनेशी संबंध नसेल तर त्यांचं तुमचं फोनवर बोलणं असलं ना, अरे चल रे तुला पाणीपुरी सांगतो, दुनिया सांगतो, राऊंड मारून येऊन दुनियादारी, तरी तुम्ही गुंतणार, ध्यानात ठेवा. हा त्याच्यामुळं स्वतःला वाचवा आणि स्वतः आपल्या विचारासमवेत 40 मिनटं करा. तुमचा ब्रेन हा अशी पॉवर आहे, अध्यात्माशी कुठतरी कनेक्ट राहा. हा काळ वाईट चाललाय, अगदी लहान लहान मुलीसुद्धा बघणार लोक, आणि काय काही परिस्थिती बाहेर हे तुम्हाला माहिती आहे सगळं. त्याच्यामुळं ह्या अशा बिघडत्या वातावरणात परिस्थितीत स्वतःला सिद्ध करून दाखवा आणि स्वतः यशस्वी होऊन दाखवा. मी तुमच्याबरोबर आहे ना, मी आहे का, मी काय मेलो का, आपलं कमिशन करा. पण वाईट वक्त सोडून चांगल्याचा मार्ग धरा, ही मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि रात्री काल जो पोरगा फोनवर म्हणला की मला अंधभक्त म्हणतात, मला म्हणतात म्हणजे आंडोळ्या म्हणतात, अंधभक्त म्हणतात. ही मला फील होतं की खरंच माझा कोणतरी कंडोमसारखा वापर केला आणि मला टाकून दिला असं फील होतं. म्हणलं झालं गेलं गंगेला सोडून, तू उद्याचं बघ, तुझं पासबुक बघ. हा काय आसन करतो ते सगळं सोडून दे, भलं स्थान सोडून दे, ते वेगळ्या ठिकाणी जा, काय करता ते कर. हा तू कमवून, तू 200 रुपये 300 रुपयाची बियर आणि 300 रुपयाची चिकन बिर्याणी खाऊन आला ना दुसऱ्याच्या पैशानी, त्याला महत्व नाही. पण तू 500च कमावले भावा, आणि ते 500 रुपयाचा किराणा जर घरी आणला तर आईला डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आई वडिलांना समाधान वाटले का, कष्ट करतो, कष्टाची लाज नाही, कष्ट करतो. ही पोरांनी सोडून द्या सगळा विषय, आणि स्वतःच्या वेळेला इतकी किंमत आहे. वेळेची किंमत जाणा. कुठल्याही लफड्यात जाफड्यात बाडणात, ह्यो मला असा मला तो मला चल खरं पडूच नका. तर तुम्ही 2050-60 पर्यंत राहताल. आणि 2050 काय असतं ते जगायला आधी शिका. आणि कुणाच्याही प्रकारच्या डिव्हाइस ट्रॅपमध्ये अडकायचं नाही. ही सापळं घेऊन ठेवायचं आणि तुमचा वापर करून घ्या. अजिबात तसलं काय करू नका. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. रामकृष्ण हरी माऊली.